झिंगाट होऊन हे भलतकल टाकलं, आता झिंगाट होऊन हे भलतकल टाकलं. हे पाऊल कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं, हे पाऊल कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं. झिंगाट होऊन हे भलतकल टाकलं, आता झिंगाट होऊन हे भलतकल टाकलं. हे पाऊल कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं, हे पाऊल कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं. दोरा त्याला वाटतंय यायला जोडीला, सारा बोलून नाचतोय गोबडा, नाचतोय गोबडा, नाचतोय गोबडा. बाई बाई सांगू कुणाला सांगू, बाई बाई सांगू कुणाला सांगू, कळलं ना ग मला. हे पाऊल गोबड्यानं सारं पब्लिक हसवलं, हे पाऊल गोबड्यानं सारं पब्लिक हसवलं. झुंजू मुंजू पहाट झाली, झुंजू मुंडू झुंजू मुंजू पहाट झाली आणि वासुदेवाची सॉरी आली. अहो दान पावलं, अहो दान पावलं, दान पावलं, अहो दान पावलं. उचलून आलं आभाळ, उचलून आले आभाळ रामाच्या घरी. अन गाव जागवित आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची सारी. हो दान पावलं वासुदेवाला, दान पावलं.
विचार करतोय तो आपल्या नात्याचा. आपल्या नात्याचा? हो राधे, आपलं नातं या जगात अजरामर राहील. कदाचित त्या नात्याला कुणी दालगोट तर लावणार नाही ना. अरे कान्हा, हे प्रेम तुझ्या रूपाकडे काहून नाही रे केलं? तर हे प्रेम अंतर्मनातून त्या पूर्णतः देहावर, आणि हे प्रेम आणि आपलं प्रेम या जगात खरंच अजरामर राहील. राधे, कान्हा, रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. हो, रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. पाहिले तुझे मी माझ्या अंतरी झाले कान्हा सावळ्या हरी. रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. गोपिकांचा गोकुळचा राजा युगायुगांचा स्वामी तू माझा. युगायुगांचा स्वामी तू माझा. युगायुगांचा स्वामी तू माझा. तू गोपिकांचा गोकुळचा राजा युगायुगांचा स्वामी तू माझा. युगायुगांचा स्वामी तू माझा. युगायुगांचा स्वामी तू माझा. दिनरात ससी या राधेचा रात्रंदिन ध्यास मनोमिलनाचा. रात्रंदिन ध्यास मनोमिलनाचा. रात्रंदिन ध्यास मनोमिलनाचा. तुरबी मनोकामना सख्या श्रीहरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. व्याकुळ झाले कान्हा सावळ्या
मध्यान रातीत झोप कशी आली मध्यान रातीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली मध्यान रातीत झोप कशी आली मध्यान रातीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कुहू करी कोकिला पहाटेच्या प्रहरी गोट्यातून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी कुहू करी कोकिला पहाटेच्या प्रहरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी दुधाच्या धाराच्या काढून मडकी भरली दुधाच्या धाराच्या काढून मडकी भरली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली अंगणात बाई माझ्या दमबिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती अंगणात बाई माझ्या दमबिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती धनधान्य देवोनी भरून त्यांची झोळी धनधान्य देवोनी भरून त्यांची झोळी कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली 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 काय गं? चल ग बेगी बेगी अगं चला गं पोरींनो. ए चला 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 अगं हो. ही राधे अगं इकडे का काय गं? ए राधा ठेवा ठेवा माग ठेवा गं. ए राधे काय गं? तो मग किती गोड दिसतोय ना ग अगं तिकडे कोण? अगं तो मग किती गोड दिसतोय ना ग कोण गं पोरींनो? अगं कोण काय ग तो ससा ग अगं ससा होय. हा ससा कुठे गेला बरं? ठेवा
गेला 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 ग गेलं काय ग? अगं हो अगं इकडे या इकडे या काय झालं का तो बघ बोलला काय ग अगं हो पण तुझ्याकडेच बघतोय आणि तुझ्याकडे बघून लाल झेंडा बघ तुझ्याकडे घालायचा काय ग ते बघ? तुझं आपलं काहीतरीचा आता चल माझ्याला उशीर होतोय. ए चला ग चला ग चला ग चला ग तुम्ही हा पोरी ना उशीरच करतात राधे काय ग? राधे आता इकडे ये ग काय झालं? राधे आपण चुकलोय वाटतं का अगं नाही ग आपण बरोबर नाही बघ अगं नाही ग चुकलोय ग ही वाट माझ्या ओळखीची नाही ग अगं चंद्रा नाही ग. अगं ही वडाई ग. हे चला पूर्ण इकडून जाऊया अगं आपण. चला ग जा खाली पडत बघ अरे अगं हो मथुरच्या जायचं म्हटलं कोणी सांगत असायला हवं ना ग अगं हो अगं ये तारा काय ग? अगं ते आपल्या मावशीला आवाज द्यायला सांगितलं होतं ना अगं ग विसरली ग. अगं अशी कशी विसरली विसरली. मग आता काय करायचं का काय करत होता? राधे तू आवाज आहे का माझ्या मावशीला असं म्हणलं आहे तर आवाज देऊन बघते हा. ते दे येते मावशी हा बघूया मावशी अगं ये मावशी अगं काय ग? अगं येतेस ना बाजाराला अगं आले ग आले. येते ग पोरीनो या राधे फार दिवसा या राधेला फार दिवसान मारी हाक या मावशीला मारी हाक या मावशीला राधा है तरणी काठी आले मी साथीला राधा है तरणी साठी आले मी साथीला ये या
चला ग हा या माग माग चल ग आली ना ग तुमची मावशी चला ग चल ग राधे आले तुझी मावशी तर चल तुझी मुलगी ए मावशी राधे बघ ना ग काळ्या माझ्यासारखी मध्ये आडवी आली बघ अगं थांब ना तू जरा चंद्रा. अगं ये मावशी, का ग राधे? अगं यायला एवढा उशीर का गं केलास? अगं अजून लवकर आली असती. मग ग पण काय झालं माहितीये? काय ग माझं ना जड झालं. ए काय काय सर झालं का माठ डुकरी माठ. तुला काय वाटलं? मला काय नाही का ते जाऊ दे. काय गं? एवढ्या घाई घाई ना हा आणि एवढ्या गडबडने कशाला बोलवलं का मला? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरा बाजाराला चाललोय बघ. असं भय मग जावा की मी कशाला येऊ? म्हणत होतो ना ग की नको म्हणून सर माझ्यासोबत थांबा बाजाराला. गं तुम्ही जरा. अगं ये मावशी, का ग राधे? अगं पण आम्हाला कोणालाच मथुरेचा रस्ता माहित नाही बघ. आता रस्ता माहित नाही म्हणून हाक मारली का मला? अगं हो. हिला विचार सकाळी मी बाजून गेली तेव्हा हिने आवाज नाही दिला मला. अगं विसरली असेल. अशी कशी विसरली असेल? भोबर भांडायला विसरत नाही ही. ए मावशी काय ग हे राधे ही असेल ना तर मी यायची नाही बाजारला बघ. आणि मला पण यायची हवस नाही बघ. जा जा, पण येणार जा. नाही. काय गं करायची यांचं? राधे मी मार घेते तू चल ग माझ्यासोबत. अगं थांब ना चंद्रा. जरा पुढे गेलीस ना डायरेक्ट बांधाच्या खाली असेल बघ. मावशी अगं ये मावशी, चल ना काय गाता. मग तिला प्रेमाने बोलायचं आहे का? अगं प्रेमाने. अगं ये चंद्रा. काय ग अगं मावशी प्रेमाने बोल म्हणते. खिच्याशी आणि प्रेमानं मी आमच्या ह्यांच्याशी पण प्रेमानं बोलते खिच्याशी प्रेमानं. अगं अगं तू ह्यांच्याशी रात्री बोलते माझी आता बोल. मावशी राधे बघ ग कशी म्हणतीये. अगं बोल गाता. आता तुम्ही म्हणताय मग ना नाही तू म्हणतो ना मान धरू शकतो. मावशी काय गं हे? काय ग? काय गे अगं प्रेमानं अजून कसं बोलू का हिच्याशी. अगं चंद्रा आमच्याशी कसं बोलते तसंच तिच्याशी बोल. थांबा 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 ए मावशी ए मावशी ए मावशी तिकडे मावशी. हे मावशी अगं असं असं करून भोका पडली शितर. हाय का कशी बोलतीये. आजकालच्या पोरीचं प्रेम असं होतं का? मग कसं होतं का आजकालच्या पोरीचं प्रेम कसं होतं? कसं ग एकाला हाय हाय दुसऱ्याला बाय हाय. आणि पोरगी तिसऱ्यावर पळून जाईल. मावशी आणि जुन्यात सांगायचं म्हणलं तर कसं? कसं ग सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला की हाय गेला गेला तिच्याकडे गेलाय. सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर आली लैला मजनू त्यानंतर आली लैला मजनू आज सगळे दिसतं पालवीना दगडू. ते सगळे दगडूच का ग दगड सगळे त्यातला एक दगड सुटला डायरेक्ट डोळ्यावर लागतील. मग असं प्रेमाने बोल सांगा का तिला? कशी प्रेमानं बोलूच का बोल ग गाता. असं सांगितलं. ए मावशी किती गोड दिसतेस ग. अगं हो इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना. ते मग गोड म्हणतायत इकडे इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना. तिकडे आहे का? तिकडे काय ग तिकडे किती राह. काय झालं ग आता हिने सांगितलं की नाही मी कशी दिसते ती. हा आता ही कशी दिसते सांगा नको का? मावशी मी बाई गोड दिसते ग गोड दिसते. आता ऐका चंद्रासारखा मुकडा हिचा एक खरंच का ग? पडशील आणि सूर्यासारखं तेज हिचं. हो ना ग मावशी तिकडे घे. चंद्रासारखा मुकडा हिचा हो ग आणि सूर्यासारखं तेज हिचं हा. आणि हरणीसारखी चाल हिची. ए मावशी हळदीसारखी म्हणजे अशी का ग अशीच असणार ना अशीच असणार. मग डुकरासारखं कागं बोलणं तुझं? डुक्कर माहिती मला. जा, जा. काय गं करायचं यांचं? मी नाही का बाई हिच्या बरोबर सांग ग. चावण्यात पुढची. अगं ये मावशी, चल ना गाता उशीर होते बघ आपल्याला. आता तू प्रेमाने सांगतेस म्हणून येते आता हिच्यावर आलेच नसते. पण थांबा ग काय ग आता तुला सांगितलं की नाही आता ह्यांना सगळ्यांना पण सांगते बघ. अगं हो मावशी पण सांग असं ना. सांगते हुकाणच सांगू. उखाणच सांग. आता ऐका ऐका हातावर ठेवला कप उपटेल उपटेल. हातावर ठेवला कप कपात ओतली चहा. हातावर ठेवला कप कपात ओतली चहा. त्याच्यावर ठेवली बशी बस. आणि मला तुम्ही बाकी सगळ्या म्हशी. काय ग हे अगं मस्करी केली जराशी. मावशी एवढी मोठी मस्करी का ग ते जाऊ दे
आता एवढं नटून थटून आणि एवढा 7 शिंगारून बाजार चालत की नाही अगं हो ग मग घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. ए कशाला ग सांगायला आता नेसलं काय ते दिसतंय मला हा पण घेतलं काय सांगितलं पाहिजे. असं म्हणते हा. ए सांगा का आपण काय काय घेतलं ते ए सांग ग. सांगा की. अगं मावशी मी येते दूध आणि चालेल बाजाराला. चल अगं मावशी मी घेतले दही आणि चालले ग बाजाराला. मग त्याचं जरा खात जा की. मावशी अगं खात जरा. तर मावशी मी इथलं तागड चालेल बाजाराला. बघू काय हे आमचं लादाचं झाड आहे. अगं, मावशी लगेच नाचतं. ए, मावशी, हे कसं बघा. का? हे बघा लाजलं ग झालंय चल काय बघ ना ग. मावशी मी घेतला खवा आणि चालली मग बाजाराला. चल मावशी मी घेतला दहीचा हलवा आणि चालले मग बाजाराला. ठेवलेत जा ठेवलेत. सवय ठेवत जा. अगं मावशी मी घेतलाय ताक आणि चालले मग बाजाराला. चल रे. ए मावशी मी घेतलाय खावा आणि चालली थेट बाजाराला हा हिने घेतलाय खावा तुम्ही हवा तर न्यावा नाही तर उद्या बेल. मावशी अगं मी खावा म्हटलं खावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खावाच म्हटलं. काही बक्षीस चाललं आहे. सात्विक रेवाळे अक्षय रेवाळे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच गीतकार गायक सन्माननीय विशाल बेंद्रे गाव कोचरी लांजा खास गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच विजय धुमाळी नवलाई देवीवाडी खास चंद्रासाठी आणि गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच संदीप बाळू धनावडे राहणार कडगुडे रत्नागिरी खास अनिकेत धनावडेसाठी आणि राधेसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच वीरेंद्र जाधव दीक्षा जाधव राहणार चिपळूण खास चंद्रासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच दिवाकर गोठणकर राहणार पावस खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच साईराज रघुवीर आंबरे आराध्या रघुवीर आंबरे खास गवळणीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच करिश्मा गुरव वरची गुरववाडी राहणार दापोळे खास. आता हा सुंदर घाट आता ह्या घाटानं असं गप्प जायचं का ग. एखादं गीत घे की. असं म्हणते हा मावशी सुंदर ते बोलणं मीच म्हणते हा साथ द्या मला तुला 7 कमी 8 पण देत म्हण. बघा ना ग म्हण, चला म्हण. ग, मी एखादं म्हणते जाऊ दे जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला गगवलनी जाऊ चला बाजाराला गगवलनी जाऊ चला बाजाराला जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला गगवलनी जाऊ चला बाजाराला गगवलनी जाऊ चला बाजाराला. गगवलनी जाऊ चला बाजाराला.
गवळणी जाऊ चला बाजाराला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस आलेलं आहे. शैलेश चांदवले, शैलेश चांदवले. कृष्ण मुरारी मी गिरिधारी, कृष्ण मुरारी आठव्यावतारी अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. अष्टमीच्या अंधारा जन्मबंदी शाळेला अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा. अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा. अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा. रूप सावळे वाळले जगाला, रूप सावळे वाळले जगाला. त्या राधिकेला अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. समस्त ब्रह्मांडामध्ये अधर्माचा संचार झाला. पापांचे पर्वत भूमातेला तण होण्यात आले. भगवंताची कृपादृष्टी म्हणून भगवंताच्या 8व्या अवतारी श्रीकृष्ण रूपी भक्त कल्याणासाठी अवतरलो. अधर्माचा नाश करून पापांचा भार नाश करा. ज्या ज्या वेळी अधर्म जन्म घेतो त्या त्या वेळी त्याचा समूळ सर्वनाश करण्यासाठी भगवंत समर्थ असतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमानंदे प्रणत कलेक्षनाशाय गोविंदाय नमो नमः. अरे हो, आले माझ्या लक्षात. आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना हाकतरी मार पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा आलो. चला जाऊ र जाऊ र घेऊन गाई वासर. 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 देवानी हात मारले ना रे. देव कुठे दिसत नाहीत बघ. देव हे मेल्या देवांच्या जयंती त्रिवार वंदन. आशीर्वाद असो. देवानो, एवढ्या घाईघाईने बोलावण्याचं कारण? सवंगड्यांनो,
16,360 गणांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर संपवतो. ठीक आहे देवा, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही येतो. काय म्हणतो? हा, देवांनी सांगितलं मी 16,360 होय रे. एवढ्या जवळने अडवायच्या म्हणजे आपल्याला काय झेपण्यातला नाही, तुझ्या झेपणार आहे काय? जंगार म्हणजे त्याला वाईट वाईट ना? वाईट नाही तर काय वाईट मग तुझ्या कोण ओळखीत आहे काय? हे पवणारा. ये हा, अरे हाय कोण? वाकड्या वाकड्या. त्याला बोलवूया. हा चालेल. हाक मारून बघतो. हा हा, मग हाक मार. ए वाकड्या अरे काय जवळ आहे, जवळ आहे, जवळ आहे. लवकर हाक दिला. अरे मेल्या हे कामगिरी आहे, लवकर ये. बल बल आलो आलो आलो. हा, लवकर ये, लवकर ये. अलकाल तुदा मातुनी हाकही मालली अलवल चाला नाला माझी कायही तू कली अल तिला मी थोकतोया कुठ हाय काय बघतोया अलवल चाला नाला नाही बघ बेटा हाय गल घालोया होतय गल 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 उलाट गल 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 उलाट गल 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 होतय गल 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 उलाट गल 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 उलाट गल 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 होतय धड 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 उलाट धड 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 उलाट धड 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 होतय धड 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 उलाट धड 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 उलाट धड 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षिसाला आहे राज. हा, अरे मेल्या नो जमला ना रे भाई. जमला नाही रे दादा, काय करतोस काय? अरे करतो का म्हणजे काय? अरे मेल्या नो माझ्या मगात फक्त कोणतरी बघताय रे. कोण? अरे कोण म्हणजे कोण? कोण? अरे कोण म्हणजे कोण? कोण? अरे मेल्या ती म्हातारी कुठं? अरे हे काय मध्ये बघते आहे कुठं रे? अरे हे काय माझ्या खाल्लं बघते आहे. माझ्या खाल्लं बघ काय रे? आम्हाला नाही पाहिजे तुला काय झालं? तुम्हाला दिसायलाच नाही काय? अरे तुला मानव ती माझ्या पेभात पडली आहे. काय काय पण सांगतो? अरे काय काय रे? मला वाटलं इथे मोठा विकास करशील, पण असं वाटलं नव्हतं. अरे विकास म्हणजे काय? मला पहिला विकास जेवला होता, आता बघ मला केवढा झाला. हा विकास. अरे हे हा जमत होते. अरे बोला बोला गडबडीत बोलवलं कशा रे? सांग सांग कामगिरी सांग. अरे वा, गडबडीत बोलणं कारण म्हणजे काय? काय रे? देवाने हाक मारली, देव म्हणाले आपल्या कोकणातील दैनिक मटण जात आहे, मग काय झालं? मग ते अडवायचं. तुम्ही हलवा मला कसं बोलवा? आमच्या नाटकाचं सांगितलं होतं आता तुला. अरे ते 16,360 आहे. होय काय? मग अरे तुला मानो तुम्ही कायच करू नका. मी त्या थकल्या कवली जरा धीरान घे माझ्या राजा. अरे हा गवले नागवायच्या बोलवलंय. मग पण मेल नका ती युक्ती नको काय? अरे त्याच्यासाठी तुला बोलवलं ना. माझा तंदक बुद्धी नसवतो. आतावलं काय? माझा दानका धर दानका धर रे. या मग काय दगुड दगुड हा तुला म्हणून इथं ठेवायचा. इथं ठेवायचा आणि याच्या पाया पडायचं. जरा पाया पडा पाया पडा. नमो 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 करायचं. ओम भद्री भागवतली स्वाहा. चिंत पाक दम 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 दम. चिंत पाक दम 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 दम. चिंत पाक दम. पाय चालव. धिलान घे धिलान घे धिलान घे धिलान घे धिलान घे धिलान घे. गिलाची चकल्याची जाऊ दे. इथं आला. गेला नो उठ उठ. आता जास्त वेळ नाही आहे. नाही आता. अरे सकाळ झाली. अरे ह्याच्या मागं मी नोकणार आहे. मी माझ्या भागात बघा मी काय म्हणतो ह्याच्या मागं नको मग पण दिसू. धमाला ग यमुना घाटात धमाला ग यमुना घाटात अगबाई घरी लपत लपत वाटे अगबाई घरी लपत लपत वाटे यमुना घाटात धमाला ग यमुना घाटात अगबाई घरी लपत लपत वाटे अगबाई घरी लपत लपत वाटे
आणि सूर्य अगदी माथ्यावरती आलाय. हे मेल्या ए मावशी आता हे कोण का हे भाई एवढं लागल म्हणजे चाललीत काय मी मथुरेच्या बाजारात चालले. तुला काय करायचंय? काय होतं नाही का जायचं नाही? काय म्हणजे काय मी तुला आता मी पलपलीत केलाय हा? ए पोरीनो, हा म्हातारा चावणं दिसतोय बघ. चालू आहे का मावशी मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. अरे तिकडं मेली मी बांध घातला आहे पण तुम्ही हात तरी कोण? सांगू सांगू हा पण माहिती हा उचापती हा दबापती आणि मला तू मी तुझा पती म्हातारी काय गं? चावड आहे पण म्हातारा. मावशी तुझं म्हणणं तरी काय ते सांग आधी. आणि खरं खरं सांग, तुम्ही हात तरी कोण? अरे मेली आम्ही कोण मध्ये बांध होतो मंगली असं होय. मग तुमचं काम काय आहे ते? तुम्हाला इथं बतायला लागेल एवढंच? ए पोरीनो, काय ग बसा ग, दमले म्हणून बसा. ए बस थोडा वेळ ग मला झाले ना ग आपल्याला बसा ग बसा बसा. आपण पण बसूया. चल. लवकर बताती बताती बघून बघून काय गे बाबा रे चांगल्याच बसल्या कापायला लाग मेले ना मला मी काय म्हणतो आपली कामगिरी होते झाले झाले, लवकर अरे देवाला पाठवूया आपलं झालं बघ चला पटकन राधे, बघ ना ग. तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्मा, पिंडी हिरा, मस्तकी तुरा, सोन्याच्या विटेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदीशाळेला. अगं हो राधे हे खरंच कृष्ण भगवान आहेत ग त्याच्यासोबत आपण रासलीला खेळलं ग अगं हो हो. चालेल पोरीनो. या ग सयानो